नमस्कार। जाणून बुजून हा व्हिडिओ मी राखून ठेवला होता काही महत्त्वाच्या दिवसांसाठी। काल 16 ऑक्टोबर 2023 होता, वर्ल्ड फूड डे होता। त्या अनुषंगाने आज व्हिडिओ मी रिलीज करतो। गणपतीत रिलीज केला असताना तर त्याला कितपत इम्पॉर्टन्स मिळाला असता त्या कंटेंटला, याबद्दल थोडीशी साशंकता आहे। पण आज व्हिडिओ रिलीज केला लोकनिदान बघतील तरी। बघा, पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी यावर्षीचा लोकसत्ताचा मुंबईचा राजा कोण हे किताब पटकवलेलं आहे ते मुंबईचा राजा झालेले आहेत। पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी यावर्षी गणेशोत्सवामध्ये दिलेला संदेश। अन्न किती महत्त्वाचं आहे आणि अन्न हेच पूर्ण ब्रह्म ही जी कन्सेप्ट आहे ना, तंतोतंत पाळत 140 दिवसापेक्षा जास्त काळ लागणारं अन्न आपण किती क्षणामध्ये वाया घालवतो ना, ह्याबद्दलची कन्सेप्ट उत्तमरित्या मांडले। त्याच वेळेला अजून एक गोष्ट म्हणजे आपले पारंपरिक भांडी, त्याचं सुद्धा उत्तम असं प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं। काही स्टॅटिस्टिक्स मांडले होते, ते काही मला पटले नाही, पण असो। त्याच वेळेला अजून एक गोष्ट त्यांनी मांडली होती, ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल मणिपूरमध्ये दंगली झाल्या होत्या, तर ह्या वेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारे पैशाच्या स्वरूपात देणगी एक्सेप्ट न करता धान्याच्या स्वरूपात देणगी एक्सेप्ट केली आणि ती मणिपूरला सुपूर्त करण्याचं उत्तम असं काम त्यांनी केलेलं आहे। ह्यामध्ये मला 2 नावं मेन्शन करायची, ते म्हणजे ही कन्सेप्ट मांडणारे सुमित पाटील आणि त्याचबरोबर ही कन्सेप्ट अतिशय उत्तमरित्या समजावून सांगणाऱ्या गुरव मॅडम, त्याचबरोबर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। खरोखर तुम्ही टिळकांनी दिलेला जो संदेश आहे ना, तो पुढच्या पिढीपर्यंत सशक्तरित्या पोहोचवताय, त्याबद्दल खरोखर मनपूर्वक आभार आणि जय हिंद। नमस्कार। पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपलं हार्दिक स्वागत। जर पाहिलं तर मानवाच्या मूलभूत गरजा या अन्न वस्त्र निवारा यातली अन्न ही गोष्ट कुठेतरी आपल्याला सगळ्यांना मिळते म्हणून आपण दुर्लक्षित करतोय। हा विषय कुठेतरी मागे राहत चाललेला आहे आणि तोच विषय घेऊन आपण अन्नदान हेच श्रेष्ठ दान कसं आहे हे सांगण्याचा या अन्नपूर्णेच्या महलामध्ये प्रयत्न करत आहोत। सगळ्यात पहिलं पाहाल तर इथे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हटला गेलेला आहे। हा श्लोक म्हणण्यामागचा अर्थच हा की आपला जो शेतकरी अन्नदाता आहे त्याला वंदन करून आपण अन्न ग्रहण करायचं आहे। त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी जी आपल्या अन्न पुरवत असते तिलाही आपण नमन करत आहोत। आणि पुढील देखावा आपण आता पाहूया। आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश पाटील आणि त्याचबरोबर कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या सहकार्याने किंवा यांच्या माध्यमातून हा सुंदर असा देखावा आपल्यासमोर आपण सादर करत आहोत। सगळ्यात पहिलं पाहिलं तर इथे धान्याची प्रोसिजर दिलेली आहे। अगदी डे 1 पासून डे 140 आपल्याला धान्य तयार होण्यासाठी लागतो। 140 दिवस धान्य तयार होण्यासाठी लागतात आणि त्या 140 दिवसानंतर 41व्या दिवशी आपल्या ताटात अन्न येत नाही। महिनाभर कुठेतरी आपण कठोर परिश्रम करतो आणि त्याच्यानंतर महिन्याच्या शेवटी आपल्याला ताट आपल्यासमोर तयार येत असतं। पण काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला भूक नसते, गरजेपेक्षा जास्त जेवण घेतलं जातं, लहान मुलांना जेवण आवडत नाही आणि त्यावेळेला मग जे एवढे दिवसाच्या कालावधीमध्ये अन्न तयार झालेलं असतं ते एका सेकंदात आपण कुठेतरी टाकत असतो आणि तेच अन्न आपल्याला इथे थांबवायचं आहे, टाकायचं नाहीये। कारण हेच अन्न जे आपण टाकत आहोत ते बाहेर कुणीतरी भुकेलेल्याच्या जेवणाचं ताट असू शकतं, त्यामुळे ते टाकायचं नाहीये तर आपल्याला अन्नदान करायचं आहे। पुढे आपण पाहाल तर आमचा हा असा संमिश्र असा स्वयंपाकघर आहे पंचगंगेचा, जो पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही साधनांनी भरलेला आहे। इथेच पाहाल जसा आहार तसा विचार, कारण स्वयंपाकघर म्हटलं की स्त्रीचं अस्तित्व ती कितीही पुढे गेलेली असेल तरी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगला आहार देण्यासाठी ती सतत किचनमध्ये असते। कारण चांगला आहार मिळाला तर आहार चांगला असेल तर विचार चांगले होतात, आपल्याला विचार करण्याची शक्ती मिळते आणि आपण खूप चांगले काम करू शकतो। उपाशी पोटी आपल्याकडून कुठलंही कार्य चांगलं होत नाही किंवा पूर्ण होत नाही। आणि त्याचबरोबर अभिमानाची गोष्ट अशी की यावर्षी भरड धान्य वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत आणि हा मानाचं यजमानपद किंवा हा जो अधिकार आहे तो आपल्या भारत देशाला मिळालेला आहे। का भारत देशाला मिळालेला आहे तर आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशासारखं धान्याचं उत्पन्न वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य कुठल्याही इतर देशात होत नाही। ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि असं असूनही आपल्या देशातच खूप लोक कुठेतरी उपाशी झोपत आहेत, म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे। पण या सगळ्यावरती कधी कधी आपण जेवू शकत नाही, वेळ मिळत नाही, तर त्याच्यातून आपल्याकडे अवेलेबल असलेल्या वेळामध्ये सुद्धा आपण आपल्या खिडकीमध्ये आपण जिथे स्वयंपाकघर आहे, ऑफिस एरिया आहे, तिथे माती एखाद्या ट्रेमध्ये किंवा कुंडीमध्ये तुम्ही मातीमध्ये हे
सीड्स असतात, मायक्रोग्रेन्स असतात, अशा छोट्या छोट्या ज्या बिया असतात त्या आज सगळीकडे अवेलेबल आहेत. त्या बिया तुम्ही पेरू शकता आणि त्याला अंकुर आल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर याची पानं तुम्ही तोडून खाऊ शकता. हे प्रत्येक जर याच्यातली 3-4 पानं तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला 40 प्रोटीन सहजासहजी उपलब्ध होतात. म्हणजे एक आपला आहार होतो, कुठेतरी पोटाला आधार लागतो, तो हे आपण इझिली करू शकतो आपल्या खिडकीमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये. सो हे एक आपल्यासाठी माध्यम आहे पोट भरण्याचं. यानंतर इथे पाहाल तर या स्वयंपाकघरातच वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, आपण ज्या रोजच्या जीवनात वापरणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी लिहिलेल्या आहेत. याचं कारण हे आहे की लहान मुलं, आजकालची शाळेतील विद्यार्थी असू दे किंवा छोटे मोठे सगळेच मुलं म्हणा, कोणालाही या मराठी म्हणींचा अर्थ माहीत नाहीत. या म्हणी म्हणजे काय ते माहीत नाही, ते कळावं. आणि त्याच प्रकारे लवकरच आम्ही शाळेतील विद्यार्थी, जसं उद्यापासून सुट्टी संपेल तसं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे सगळं आम्ही समोर प्रकल्प करून दाखवणार आहोत. उद्यापासून हे सुरू होणार आहे. इथे आपण आला तर एकतर आमचं सुगम्य भारत, ॲक्सेसिबल इंडिया हे सतत म्हणजे गेल्या 9-10 वर्षापासून आम्ही सतत चालू ठेवलेलं आहे. तर आमचे कुठलेही अपंग, शारीरिक अपंग असलेले किंवा अंधत्व असलेले भक्त जे आहेत, मित्र परिवार जे आहेत ते कुठेही मागे राहू नयेत म्हणून आम्ही सगळीकडे हे ब्रेल लिपीमध्ये सुद्धा लावलेलं आहे की त्यांनी या सगळ्या देखाव्याचा अनुभव घ्यावा. आता इथे आपण पाहाल हे ताट जे आहे, कधीही कोणाचं ताट रिकामी राहू नये यासाठी आपण बाप्पाजवळ प्रार्थना करणार आहोत. आणि प्रार्थनेबरोबरच आज आपण एक प्रतिज्ञा घेणार आहोत की माझ्या देशातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही, यासाठी मी आजन्म प्रयत्न करेन. ही प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि आपल्याकडे राहिलेलं अन्न आहे, जे जास्तीचं अन्न आहे ते आपण कुठेतरी अन्नदान केलं पाहिजे. आता पाहिलं तर आपलाच मुंबई विभाग पाहिला तर जवळपास रात्रीच्या वेळी अर्धपोटी किंवा पूर्ण उपाशी पोटी 40,000 लोक उपाशी राहत आहेत. आणि त्यांची भूक भागवण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपण ते शून्यामध्ये आणू शकतो. ते कसं काही हे समजलं कसं तर वाडिया, टाटा, केईएम यासारखे सरकारी हॉस्पिटल्स जे आहेत त्याच्या बाहेर बरेच नातेवाईक असतात. तर आपल्या घरी सत्यनारायण असू दे किंवा कुठलेही इव्हेंट असू दे, जर 10-12 माणसांचं जेवण उरलं तर आपण ते त्यांना देण्यासाठी जातो. तर 10 माणसं न राहता 100-150 माणसं लाईनमध्ये राहतात आणि त्यावेळेला कळतं की 10 माणसं उपाशी नाही आहेत तर बरीच माणसं उपाशी आहेत. तर त्या सगळ्यांचं पोट भरण्यासाठी सरकारजवळ एक विनंती म्हणून आम्ही एक उपक्रम इथे दाखवत आहोत. पाहिलं तर आपल्या घरी सगळ्यांच्या घरी अन्न एका दुसऱ्या माणसाचं जास्त जेवण राहतं किंवा प्रोग्राम असतील तर तेव्हाचं जेवण उरतं. तर ते सगळं तुम्ही उष्ट नाही तर राहिलेलं जेवण व्यवस्थित पॅक करायचं आहे. आणि ते पॅक केलेलं जेवण तुम्ही असं छोटे मोठे पोळी भाजी केंद्र आहेत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, पोळी भाजी केंद्र आहेत, झुणका भाकर केंद्र आहेत, ते कुठेतरी आता बंद होत चाललेले आहेत. पण परत आपण त्यांना मार्गावर आणणं गरजेचं आहे. कारण राहिलेलं जेवण जर का आपण मोस्ट ऑफ सिग्नल्सला किंवा असे रस्त्याच्या कडेला वगैरे हे उपाशी राहणारी लोक असतात किंवा आणखी इतर लोकही असतात आणि लाजेपोटी ते कोणासमोर हात पसरत नाही. तर हा उपक्रम त्या सगळ्यांसाठीच आहे की सिग्नलला असे सेन्सर्स लावले जातील. जर आपण अन्नाचं पॅकेट नेलं आणि ते ठेवलं तर असा सेन्सर लागला जाईल. आणि हा सेन्सर सगळ्या सिग्नलला लावण्यासाठी आम्ही BMC कडे हे अहवाल दाखल केलेला आहे. आणि आपणही सगळ्यांनी हा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कुणाला कुणाजवळ मागायची गरज नाही. त्यांना तिथे कळणार की सिग्नल आलं आहे म्हणजे इथे अन्न उपलब्ध आहे. ते येतील, अन्नाचं पॅकेट उचलतील आणि त्यांची भूक भागवतील. सो सरतेशेवटी तुम्ही पाहाल आमची ही गणपतीची मूर्ती आहे जी 5 फुटाच्या वर आजपर्यंत गेलेली नाही आहे. अगदी 34 वर्ष झालं आमचं मंडळ कार्यरत आहे. खाली मातीचं पूर्ण म्हणजे बीज पेरण्यासाठी किंवा जी सुपीक धान्य येईल अशी माती खाली ठेवलेली आहे. आणि त्यातून तुम्ही पाहिलं तर ओरिजिनल गव्हाच्या लोंब्या लावलेल्या आहेत. आमची मूर्ती ही समृद्धी घेऊन आलेली आहे. पाठीच पाहिलं तर अन्नपूर्णेचे हात आहेत. अन्नपूर्णेचे हात असे का आहेत कारण ती नेहमी देत असते. त्यामागे पण एक कहाणी आहे. तुम्ही प्रभू शंकर पाहिले इथे, जरी ते पोट त्यांचं मोठं दिसत असेल आणि आपण सगळ्यांनी एकदम शंकर म्हटलं की रागिष्ट आणि फ्लॅट टमी असलेले असे पाहिलेले असतील, पण खरं तर शंकर हे सुद्धा खाद्यप्रिय होते. जसे गणपती बाप्पा खाद्यप्रिय आहे त्यांचा पुत्र. तर शंकर आणि पार्वती यांचं अन्नपूर्णा म्हणजे कोण तर पार्वती आहे.
एकदा काय झालं, शंकर म्हणजे सतत आपल्या पार्वतीला सांगत असायचे की अन्न हे आभासी आहे, सहज उपलब्ध होईल. जसं आपल्या घरी मुलांनाही वाटतं ना की हे काय रोज आपल्याला मिळतं ना, तसंच त्यांनाही वाटायचं की हे आभासी आहे. म्हणून ते सतत पार्वतीला सांगायचे की हे आभासी आहे, सहज उपलब्ध होईल. तर पार्वतीला एकदा थोडासा राग आला आणि तिने ठरवलं की आता मी अन्न अदृश्य करणार, आणि तिने ते केलं. त्यानंतर मात्र प्रभू शंकर हे चलबिचल झाले, कारण एक एक करून सगळे जण त्यांच्याकडे यायला लागले की आम्हाला भूक लागलेली आहे, आमचं पोट भरा, आम्हाला जेवण द्या. एवढे सगळे लोक आल्यानंतर ते चलबिचल झाले. आणि मग त्यावेळी त्यांना एकच सोल्युशन दिसलं, ते म्हणजे पार्वतीकडे जाणं. आणि ते पार्वतीकडे गेले आणि त्यांना विनंती केली की तूच याच्यावर काहीतरी सोल्युशन काढ. त्यावेळेला तिने अन्नपूर्णेचं रूप घेतलं, अन्नाची निर्मिती केली आणि सगळ्यांची भूक भागवली. आणि त्या दिवसापासून आपण या अन्नपूर्णेची म्हणजे पार्वतीचीच एक प्रकारे पूजा करत असतो. आपल्या मुलीचं लग्न, कन्यादान असू दे, देवघर असू दे, पूजा असू दे, प्रत्येक ठिकाणी आपण अन्नपूर्णेची पूजा करतच असतो. म्हणून एकच शेवटी विनंती आहे की अन्नदानासारखी पुण्य नाही आणि अन्न वाया घालविण्यासारखे पाप नाही. आणखी एक प्रकल्प आमच्या मंडळाने केलेला होता. 2-3 महिन्यापूर्वी मणिपूर इथे एक भयानक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच उपलब्ध नव्हतं. तर बऱ्याच ठिकाणाहून मदत ही होत होती. त्याच प्रकारे आमच्या मंडळातीलही काही लोक, आमचे अध्यक्ष, कला दिग्दर्शक आहेत, तसेच इतर मंडळी मिळून थोडं धान्य घेऊन त्यांच्या मदतीसाठी गेले होते. त्यावेळेला त्यांनी पाहिलं इथे परिस्थिती खूप बिकट आहे. सो आम्ही विचार केला की या गणेश उत्सव मंडळामध्ये किंवा गणपतीच्या वेळेला येणारे जे भक्त आहेत यांच्याकडून आपण देणगी घ्यायची नाही. कोणी देणगी देत असेल तरी त्यांना आपण सांगायचं की आम्हाला देणगी नको, पैशाच्या स्वरूपात काही नको, आम्हाला शिदा द्या, कारण ते आम्हाला गरजूंपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आज खरंच पाहाल तर आमचे भक्त जे आहेत ते मागे तुम्हाला दिसेल धान्याच्या गोण्या, त्यात बरेच जण डोनेट करतायत धान्य. ते आम्ही गणपती विसर्जनानंतर तिथपर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. आणि या सगळ्यांनी दखल घ्या आणि प्लीज हा जो उपक्रम सुरू झाला की सगळ्यांनी याच्यामध्ये स्वतःहून पुढाकार घ्या. कारण आपण विचार केला कुठे जायचं पोळी भाजी केंद्रापर्यंत, पण असा विचार करू नका, कारण पोळी भाजी केंद्र नक्कीच हा उपक्रम जर अंमलात आला तर सगळीकडेच असतील. आणि त्यावेळेला राहिलेलं जेवण हे आपण तिथे नेऊन ठेवायचं आहे, जेणेकरून कोणाचं तरी पोट भरणार आहे. जाता जाता एक नम्र विनंती, तिथे ताटं आहेत, त्या ताटांमध्ये सगळ्यांनी चेहरा बघायचा आहे. आणि ती म्हण आहे की आता बघायची नाही तर दात्याची भूमिका. सो वी हॅव टू गिव्ह एव्हरीवन. आपल्याला अन्नदान करणं गरजेचं आहे.